तुम्हालाही रातोरात श्रीमंत व्हायचं असेल तर चाणक्य नीतीच्या या 5 सवयी आजच लावून घ्या. आचार्य चाणक्य म्हणतात की लक्ष्मी माता अशाच लोकांकडे वास करते ज्यांच्याकडे शिस्त आणि संस्कार असतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रचंड संपत्ती आणि सुखसमृद्धी हवी असेल तर चाणक्यांच्या या धोरणांचं पालन नक्की करा. श्रीमंती हे केवळ स्वप्न न ठेवता ते ध्येय बनवून जगा. रोजच्या दिनचर्येत केलेले छोटेसे बदल तुम्हाला रातोरात श्रीमंत करतील. मात्र त्यासाठी चाणक्य नीतीमध्ये दिलेल्या पुढील 5 सवयी अंगीकाराव्या लागतीलच. नंबर 1, कष्टाची कास धरा, हार्डवर्क करा. चाणक्य नीतीनुसार आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जी लोक आजचे काम उद्यावर ढकलतात त्यांच्याकडे लक्ष्मी कधीही टिकत नाही. कष्टाळू व्यक्तीला आज नाही तर उद्या नक्कीच यश मिळतं. मेहनतीचा कोणताही पर्याय नसतो हे नेहमी लक्षात ठेवा. नंबर 2, मधुर वाणी, स्वीट स्पीच. होय, ज्या व्यक्तीचे बोलणे गोड असते तिच्याकडे लोक आपोआप आकर्षित होतात आणि तिची कामे सहज पूर्ण होतात. कटू बोलणाऱ्या व्यक्तींच्या घरात नेहमी क्लेश होत असतात आणि अशा ठिकाणी लक्ष्मी नांदतच नाही. त्यामुळे नेहमी विचारपूर्वक आणि प्रेमानं बोलावं. नंबर 3, वेळेचे नियोजन, टाइम मॅनेजमेंट. वेळेची किंमत जाणणारा माणूस कधीही अपयशी होत नाही असं म्हणतात. जी लोक वेळेचा आदर करतात वेळ त्यांचा आदर करते. योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करून देऊ शकतो. नंबर 4, अनावश्यक खर्च टाळा, सेव्ह मनी. चाणक्य म्हणतात की संपत्तीचा वापर केवळ उपभोगासाठी न करता भविष्यासाठी बचत करण्यावरही भर द्या. जी व्यक्ती कमावते कमी आणि खर्च जास्त करते ती लवकरच संकटात सापडते. संकट काळात केवळ तुमची बचतच तुमची सर्वात मोठी शक्ती असते. नंबर 5, इतरांना मदत करा, चॅरिटी. आपल्या उत्पन्नातील काही भाग गरजूंच्या मदतीसाठी किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च करावा. दानामुळे संपत्ती कमी होत नाही तर ती वृद्धिंगत होते आणि समाजात मान सन्मान वाढतो. आता श्रीमंतीसाठी काही धार्मिक उपाय बघूया. हिंदू धर्मात श्रीमंती म्हणजे धन संपत्ती ही देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची कृपा मानली जाते. यासाठी काही प्रभावी धार्मिक उपाय सुद्धा सांगितले गेले, पण ते श्रद्धेनं केल्यानं धनप्राप्ती नक्की होऊ शकते. पहिला उपाय, शुक्रवारी लक्ष्मी पूजन करा. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे. माता लक्ष्मीला कमळाची फुलं, लाल चुनरी आणि खिरीचा भोग लावा. लाल वस्त्र परिधान करून देवी लक्ष्मीची पूजा करा. यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. एवढंच नाही तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः किंवा ओम श्रीम लक्ष्मी नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. उत्तर दिशेला कुबेर यंत्र किंवा मूर्ती ठेवून आणि ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्यधिपते धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा हा मंत्र जप करा. एवढंच नाही तर सकाळी ब्रह्ममुहूर्तात म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून हात जोडून कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शनम या मंत्राचा जप करा. यामुळे लक्ष्मी कृपा नक्कीच प्राप्त होते. शिवाय आध्यात्मिक किंवा धार्मिक उपायांमध्ये सुद्धा दान आणि दयेला महत्त्व दिलं गेलंय. गरजू व्यक्तींना अन्न, वस्त्र किंवा धन दान करा. याने धन वाढतं. शिवाय श्री सूक्त किंवा लक्ष्मी स्तोत्राचं पठण दररोज किंवा दर शुक्रवारी आवर्जून करा. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं म्हणतात. आता महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पैसा गेला तर कमवता येतो, पण आरोग्य गेलं तर सर्व काही व्यर्थ आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शिवाय धन हे साधन आहे, साध्य नाही. धनाने सुख खरेदी करता येत नाही. हे कर्म आणि श्रद्धेनं येतं असं म्हटलं जातं. दान करावं, धन वाढतं. जितके दान कराल तितकी लक्ष्मी प्रसन्न होईल असंही सांगितलं जातं. एवढंच नाही तर मेहनत आणि प्रामाणिकपणाने कमवलेले कधीही वाया जात नाही. देवांची आपोआप कृपा होते. म्हणून कर्म करावं, फळाची अपेक्षा करू नये असं म्हटलं जातं. समृद्धी ही केवळ पैशाची नाही तर ती मनाची शांती आणि कुटुंब सुखाची शांती आहे असं सांगितलं जातं. हे उपाय आणि विचार श्रद्धेनं अवलंबवा. खरे धन हे कर्म, श्रद्धा आणि दयेतून येते. शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे श्रीमंती हे केवळ स्वप्न न ठेवता ते ध्येय बनवून जगा. रोजच्या दिनचर्येत केलेले छोटेसे बदल तुम्हाला रातोरात श्रीमंत नक्कीच करतील. मात्र त्यासाठी चाणक्य नीतीमध्ये दिलेल्या 5 सवयी अंगीकारल्या तरच त्याचे लाभ तुम्हाला मिळू शकतात. याबद्दल तुमचं मत काय आहे
तुम्ही कधी हे उपाय करून बघितलेत का आणि चाणक्य नीतीचा अवलंब केलाय का? त्याचे तुम्हाला काय फायदे झाले? कमेंट करून नक्की सांगा आणि आपले अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.